एआयचं भविष्य ChatGPT किंवा रोबोट्स ठरवणार नाहीयेत. ते ठरवतील फक्त 5 देश. नमस्कार मित्रांनो, मी पराग आणि तुम्ही पाहताय जगात काय चाललंय. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही फक्त तंत्रज्ञानाची शर्यत राहिलेली नाहीये, तर ती आर्थिक, लष्करी आणि जागतिक वर्चस्वाची शर्यत बनली आहे. पण या शर्यतीत सर्व देश समान स्थितीत नाहीत. पहिल्या क्रमांकावर आहे अमेरिका, ओपन एआय, गुगल, मायक्रोसॉफ्ट, एनव्हिडिया आणि जगातील अनेक मोठ्या एआय कंपन्या इथेच आहेत. संशोधन, गुंतवणूक आणि अत्याधुनिक एआय चिप्स या बाबतीत अमेरिका अजूनही आघाडीवर आहे. दुसऱ्या क्रमांकावर येते चीन. चीनकडे प्रचंड डेटा, सरकारी पाठबळ आणि एआयचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्याची क्षमता आहे. त्यामुळे तो स्वतः एआय इकोसिस्टम वेगाने उभारत आहे. तिसऱ्या क्रमांकावर आहे जपान. रोबोटिक्स, ऑटोमेशन आणि उद्योगांमध्ये एआयचा वापर करण्यामध्ये जपान अनेक वर्षांपासून आघाडीवर आहे. चौथ्या क्रमांकावर आहे दक्षिण कोरिया. सॅमसंग आणि SK हायनिक्स यासारख्या कंपन्यांमुळे जगातील अत्यंत महत्त्वाचे मेमरी चिप्स इथे तयार होतात, जे एआय इन्फ्रास्ट्रक्चरसाठी आवश्यक आहेत. आणि पाचव्या क्रमांकावर येतो भारत. भारताकडे मोठी IT टॅलेंट पूल आहे, वेगाने वाढणारा स्टार्टअप इकोसिस्टम आहे आणि जगातील सर्वात मोठ्या डिजिटल लोकसंख्येपैकी एक आहे. त्यामुळे एआय विकसित करणं आणि मोठ्या प्रमाणावर वापरणं या दोन्ही बाबतीत भारताची क्षमता झपाट्याने वाढत आहे. भारतासाठी याचा अर्थ काय होतो? जर भारताने एआय, सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग आणि स्किल्ड वर्कफोर्समध्ये सातत्याने गुंतवणूक केली, तर पुढच्या दशकात तो केवळ एआय वापरणारा देश नाही, तर एआय करणाऱ्या अग्रगण्य देशांपैकी एक बनू शकतो. तुमच्या मते 2035 पर्यंत एआयमध्ये अमेरिका आघाडीवर राहील का, की चीन त्याला मागे टाकेल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा जिओपॉलिटिकल न्यूज किंवा अनालिसिस मराठीत समजून घ्यायचे असतील तर या चॅनलला फॉलो करून ठेवा.